नमस्कार, सहारा प्रणाम. मी निरंजन. खबर विशेषमध्ये आपलं स्वागत आहे. खबर विशेषमध्ये आपण चर्चा करतोय शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धवजी ठाकरे यांची बरोबर. उद्धवजी, मला एक याच्यात आता जाणून घ्यायचं आहे की असंही म्हटलं जाते की रामदास आठवले किंवा हा दलित वर्ग आपल्याकडे पाठवण्यामागे शरद पवारांचाच हात आहे आणि ते हे घडवून आणतायत, की त्यात कितपत तथ्य आहे? हात आता ते कपाळावर मारतात स्वतःच्या. कारण त्यांना वाटलं होतं की हे काही करू शकणार नाहीत, आपण यांना बांधून ठेवलेलं आहे आणि ह्यांना काही स्वाभिमान नाही, त्यांच्यामध्ये काही ताकद नाही. आणि आता त्यांना ते कळायला लागलेलं आहे. आता त्यांना कदाचित जाणवत असेल की ते जसे त्यांच्याशी वागले ते चुकीचं होतं. पण म्हणजे हा जो एक प्रयोग केला होता, आठवलेंनी रेडालोसचा एक मोठा प्रयोग विधानसभेच्या निवडणुकीला करून पाहिला होता, पण तितकी ती शक्ती राजकीय दृष्ट्या नाहीये असं अनुभव येतोय. आपल्याला वाटतं शिवसेना मी म्हणून म्हटलं ना की होईल? शिवशक्ती आणि भीमशक्ती या दोन प्रमुख शक्ती महाराष्ट्रामध्ये आहेत, प्रमुख शक्ती आहेत. आणि केवळ काँग्रेसनी पेरलेल्या विषामुळे ह्या दोन वेगळ्याच होत्या. ज्या वेळेला संवाद सुरू झाला तेव्हा कळलं की बाबा उगाचच गैरसमजामुळे आपण दूर होतो. आणि आता ती एक चैतन्याची लहर. म्हणजे मी हे जे नालेसफाईचं म्हटलं ना, तसं मंडयांच्या पाणीसाठी मी फिरतोय मुंबईमध्ये. मुंबईमधल्या माता भगिनींना स्वच्छ, सुंदर, चांगल्या आरोग्यदायी मंडया आम्ही देतो. त्याचं रिपेअरिंग सुरू आहे. आणि त्या पाहणीच्या निमित्ताने मी जेव्हा रमाबाई नगरमध्ये गेलो, बाबासाहेबांचा भव्य पुतळा पाहिला. त्याला तिकडे गेल्यानंतर तिथे मला त्या लोकांनी, आरपीआयच्या लोकांनी आणि त्या बांधवांनी माझं स्वागत केलं. मग मी तिकडे पुष्पचक्र वाहिलं. शिवशक्ती भीमशक्तीचा विजय असं घोषणा दिल्या गेल्या. मला निळा गुलाल लावला, निळा ते शाल दिली. आणि त्या सगळ्यांची मानसिकता अशी आहे, मला सगळे सांगत, साहेब आता हे झालं पाहिजे, आता कराच तुम्ही, हे झालं पाहिजे, कधीपासून हे आम्ही वाट बघतो, हे झालं पाहिजे. म्हणजे सर्वसामान्य माणसाची आता ती एक आग्रहाची मागणी आहे आणि इच्छा आहे. परवा शरद पवारांनी त्यांच्या पक्षाची बैठक घेत असताना असं सांगितलं की असे कितीही आरोप त्यांच्यावरती आतापर्यंत होत आले, म्हणजे ते अगदी गहू खरेदीपासून साखर घोटाळ्यापासून ते 2G स्पेक्ट्रमपर्यंत सगळे, तरी मला याचा काही फरक पडत नाही. म्हणून त्यांना काही जण तेल लावलेले पैलवान म्हणतात की जे पकडीमध्येच येत नाहीत, असे त्यांना म्हणतात. तर माहीत नाही माणसाने समाधान कशावरती मानायचं. म्हणजे आरोप सिद्ध होत नाहीत ह्याच्यात समाधान मानायचं की मुळामध्ये काय तथ्यच नाहीये, किंबहुना मी साफ आहे, आरोप कशा होतात, प्रत्येक वेळेला यांचंच नाव काय येतं. तर हे सगळे विषय आहेत. पण हा जो राजकीय निर्ढावलेपणा एक प्रकारचा आलेला असतो, हा कुठून येतो? कारण दरवेळेला दर निवडणुकीच्या वेळेला यांच्यावरती आरोप होत असतात. काय होतं, एक मधला काळ सोडला जेव्हा आम्ही सत्तेवर होतो, त्याच्या अलीकडे पलीकडे यांची राजकीय समीकरणं ते बांधत गेले. आणि या ना त्या कारणाने काही हे असतील सत्तेवरती येत राहिले, काही तडजोडी केल्या असतील. काँग्रेसमधनं बाहेर पडून त्यांनी प्रयत्न केला होता, आलं नाही, मग पुन्हा काँग्रेसमध्ये गेले, त्याच्यानंतर पुन्हा बाहेर पडले, मग पुन्हा नवीन काँग्रेस काढली. आणि सत्तेला सोडायचं नाही, हे त्यांचं जे गणित आहे त्याच्यातनं हा निर्ढवलेपण येतो, त्याच्यातनं हा निर्ढवलेपणा होतं. आणि अशा तडजोडी ह्या आम्ही कधी केल्या नाही, सत्तेसाठीच तडजोडी केल्या नाही. जे काय असेल ते लोकांसमोर आलं, लोकांसमोर आपण हे मुद्दे घेऊन जात असतात. जसं शेतकऱ्यांचा प्रश्न घेऊन मी महाराष्ट्र पिंजून काढला होता. त्यावेळेला कर्जमाफीबद्दल कोणी बोलत नव्हतं, मीच एकटा होतो वेडा की कर्जमाफीबद्दल, कर्जमुक्तीबद्दल, माफी नाही, माफी ही गुन्हेगाराला देतात, मी मुक्ती म्हणतोय. कर्जमुक्तीबद्दल मी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला आणि मुंबईत सुद्धा आवाज उठवला. त्यावेळेला सरकारने एक थोडीशी कर्जमुक्ती किंवा माफी केल्यासारखं नाटक केलं, पॅकेज जाहीर झाली. मला माहित नाही अजूनही, कारण आता मी पुन्हा विदर्भ मराठवाडा पिंजून काढणार, मी काय सोडत नाही, मी सोडत नाही, शेतकऱ्याला काय वाऱ्यावर सोडणार नाही मी. पण मी थोडासा शांत राहिलो की सगळ्यांच्या लक्षात येऊ दे की आपलं कोण आणि नाटक करणारं कोण आहे. निवडणुकीच्या तोंडावर नाटकं करणारी लोकांना कळू देत, आणि निवडणुका असोत किंवा निवडणुका नसोत आपल्यासाठी धावून येणारं कोण आहे. आणि आता तिथून सुद्धा मला बोलवून येतात की उद्धवजी पुन्हा एकदा दौरा करा आमच्याकडे. हा जो प्रश्न आहे किंवा असे जे प्रश्न आहेत, म्हणजे शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रश्न असेल, कर्जाचा बोजाचा प्रश्न असेल, यावेळेला म्हणजे दरवेळेला होतं हे की सरकार कर्जमाफी जाहीर करतं किंवा आदर्शासारखे घोटाळे जाहीर होतात, त्याच्यात चौकशा लावतं, लक्षणांवरती फक्त उपचार होतात, मूळ आजारावरती अजून उपचारच होत नाही. उपचार होत नाही. आणि हीच वस्तुस्थिती फार भयानक आहे. आता सुद्धा संपूर्ण देशात महाराष्ट्र राज्य आपला 50वा महाराष्ट्र दिन साजरा करताना सुवर्ण महोत्सवी वर्षात राज्याला, देशाला काळिमा लागेल असा आदर्शचा घोटाळा महाराष्ट्रात झाला.
म्हणजे सैनिकांची जागा संरक्षण दलाचा भूखंड खाऊन मंत्र्यांनी आणि त्यांच्या बगलबच्च्यांनी तिकडे आपल्या सगळ्या चोऱ्यांना जागा मिळवून दिली. कसं हे महाराष्ट्र, कसा हा कारभार, म्हणजे काय त्याच्याबद्दल टीका करायला सुद्धा लाज वाटते. सुवर्ण महोत्सवी महाराष्ट्र, एका बाजूला गुजरात, दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र. गुजरात पूर्ण वर्ष त्यांनी साजरं केलं आणि आपण सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये आदर्शचा घोटाळा, आपले मंत्री त्याच्यात अडकत आहेत. बरं, शरद पवारांबद्दल बोलताना जेवढ्या तळमळीने ते क्रिकेटमध्ये काम करतात तेवढ्या तळमळीने ते शेतकऱ्यांमध्ये काम का नाही करत? म्हणजे क्रिकेटच्या मैदानात जेवढे ते दिसतात तेवढे शेतकऱ्याच्या शेतात शेतकऱ्याबरोबर का नाही दिसत? क्रीडापटूंबरोबर जेवढे दिसतात तेवढे शेतकऱ्याबरोबर का नाही दिसत? म्हणूनच मी हे विचारलं की आत्महत्येच्या प्रश्नावरती आपण अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला. सतत 3-4 वर्ष आपण या मुद्द्यावरती फिरत होतात. पण मूळ आत्महत्येची जी कारणं आहेत की बाजारभाव, त्यांना आपल्या योग्य बाजारभाव मिळत ठरवता नाहीये. येत नाही, त्यांना अधिकारच नाही आपल्या मालाचा भाव ठरवण्याचा, आणि तिथं ही समस्या सुरू होते. त्यासाठी काहीतरी वैधानिक मार्गाने उपाय निघावा, यासाठी विधानसभेमध्ये काही शिवसेनेतर्फे काही प्रस्ताव का नाही? त्याच्यावरती सगळ्या बाजूने गेल्या 5 वर्षात सुद्धा सगळं विषय सगळ्या पद्धतीने हाताळून झाला. याच्यामध्ये होतोय. पण आता सुद्धा सरकारने शेतीचं पाणी उद्योगाला द्यायचं ठरवल्यानंतर, तुम्ही सरकारची मानसिकता काय हे कळल्यानंतर तुम्ही लढायचंय, त्या लढणाऱ्याला काहीतरी डोकं किंवा काहीतरी भावना असेल. भावनाशून्य माणसाची लढताना कसा तुम्ही न्यायाची अपेक्षा करणार? त्याच्यामुळे नुसतं लढण्यात आयुष्य घालवण्यापेक्षा त्याला खाली खेचणं हाच त्याच्यावरचा उपाय आहे. आणि ते सरकार शेतकऱ्यांना सुद्धा मी त्याही वेळेला आवाहन केलं होतं की तुम्ही जातीपातीत आता विसरू नका. तुम्ही शेतकरी म्हणून मतदान करा. तुम्हाला न्याय पाहिजे ना, मी तुम्हाला न्याय मिळवून देतो, माझी जबाबदारी. इतके वर्ष तुम्ही काँग्रेसला दिलं, जेमतेम 4-4.5 वर्ष शिवसेना भारतीय जनता पक्षाला मिळाली. तुम्ही जरा आम्हाला संधी द्या, आणि ती केवळ आम्हाला सत्ता भोगण्यासाठी नाही, आमचा जीव जळतो. काय मला शेतकऱ्यांकडे जाऊन फिरून करायचंय? आता सुद्धा मी इकडे बसलेलो आहे, चांगला आपण आहे की एअर कंडिशन लावलंय, दिवे पंखे लावतोय. जैतापूरमध्ये प्रकल्प झाला, माझं काय जाते? पण माझ्या घरात दिवा जळताना कोणाचं तरी आयुष्य, कोणाचा तरी जीव टांगलेला लागलाय, ही म्हणेन मी ही विकृती आहे. ही विकृती आहे. मग तो मेलाच तर मेला, माझ्या घरात काय होणार आहे? नाही, ही विकृती आहे. हा विकृत विचार करणारा महाराष्ट्र नाहीये. हा विकृत विचार करणारा महाराष्ट्र नाहीये असं म्हणतात उद्धवजी. आपण आणखीन काही मुद्द्यावरती त्यांच्याशी चर्चा करणार आहोत, पण आत्ता वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची.